आजचा व्हिडिओ बनायचं कारण असं आहे की जे मागच्या वेळेस आपण फार्म लाईफ यूट्यूब चॅनलवर जो व्हिडिओ बघितला होता रामफळाचा, तेच हे झाड आहे. तर हे बघा, आता म्हणजे याचा पिकण्याचा सीझन सुरू झालेला आहे. तर ते ज्यावेळेस मी रामफळाचे जे पिकलेल्या फळांचे व्हिडिओ बघितले त्यावेळेस मी असं ठरवलं होतं की मी नक्कीच एक दिवस भेट द्यायला ह्या यूट्यूबरला भेटायला आलो होतो आज. आणि हे बघा, खूप अशी फळे म्हणजे पिकायला आलेली आहे आणि खूप चविष्ट अशी फळे आहे. हे अरे, हे तर पिकलेलं आहे. हां, हे अजून पण आपण तोडलं. हां, हे पिकून घ्या, एवढं तोडून घ्या. हो, आणि हे बघा, त्यांनी गिव अवे म्हणून भेट द्यायला आलो, त्याच्यामुळे माझ्यासाठी 2-3 फळे पण तोडली आहे. आणि या दादांचा स्वभाव पण खूप छान आहे. म्हणजे त्यांचं असं काही खूप डाऊन टू अर्थ आहे. असं काही हे नाही त्यांचं, म्हणजे कुठला गर्व नाही किंवा काही नाही. हे बघा, एकदम हे आता चांगली फळे आहे पिकलेली. ही संध्याकाळपर्यंत एकदम पिकून नरम होतील. अरे, काय छान कलर आहे त्याचा. वा, हां, खरंच खूप मस्त आहे बरं का. चारी पण मलाच? हो, चारी पण तुमच्यासाठीच तोडले. अरे नाही नाही, तुम्हाला ठेवा ना काही. नाही, अजून आहे बघा, तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये मी. आणखीन खूप फळे आहे झाडाला. आणि तुम्हालाच नाही, यामध्ये असंख्य पक्षी सुद्धा ह्या फळांचा आस्वाद घेतात. हां, ते बघितलंय ना मी. ते काय देठ दिसत आहेत, म्हणजे तुटलेल्या फळांची देठ, खाल्लेल्या फळांची. अजून हे एकंदरीत 2 झाडं आहे. आणि एकाला जे येतात ते जास्त मधुर फळे आहे आणि दुसरे आहे त्याचे हां हां, हे इथं ना असं, हे इथं खोडावरून समजतं ते. 2 झाडं होती सुरुवातीला. अजून एक हां, फळ आहे. हे म्हणजे ह्या साईडचं जे याच्यापेक्षा ह्या झाडाची जास्त मधुर आहे असं सांगता येते दादा. हे छोटं झाड आहे. याचा रंग पण लाल आहे आणि चवीला पण जास्त गोड आहे ॲज कम्पेअर टू हा मोठं झाड. अच्छा अच्छा. अरे, किती फळं आहे इकडे. खूप सारी फळे तुम्ही आहे. याच्यासाठी काही विशेष असं हे केलं होतं का विशेष याच्यासाठी? नाही, हे काळजी घेतली होती? संपूर्णतः हे झाड जे आहे ऑर्गॅनिक आहे. याला कोणतंही खत औषध मी फवारत नाही. याला फक्त आणि आयुर्वेदिक. खोडापेक्षा पण आहे ना, तर त्याचा डेरा खूप मोठा आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. आणि खूप सारी फळे आहे. 7 वर्ष जुनं झाड आहे आणि याला मागच्या 3 ते 4 वर्षापासून फळे येत आहे. सुरुवातीला फळे कमी यायची, पण त्यानंतर एक साधा उपाय केला मी माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे. अच्छा. तो उपाय असा आहे की हे जे झाड आहे याच्यावर एका सुरीच्या साहाय्याने असे छोटे छोटे कट मारले. हा, हे हा. कट फक्त त्याच्या सालीला मारले जायला पाहिजे, म्हणजे खोडाला इजा पण होत नाही, हो. कीड पण लागत नाही. तर अच्छा. याच्यामुळे, आणि हा उपाय एकदाच करायचा. एकदा केला की त्यानंतर फळधारणा ही चांगली होते, सेटिंग चांगली होते आणि फुलगळ होत नाही. आणि हा. हे असे तरी जडता तुम्ही बघताच आता हो. हे कशी फळे आलेली एकदम. खरंच ना, खूप झाड जास्त वाकून आहे. गेलंय समोरच्या बाजूने, बघू शकता तुम्ही. हां. आणि या दादांचं असं नाही की फक्त एकच झाड आहे फळांचं, बाकी पण खूप फळझाडे आहेत. हो, बघा, इकडे हे एक बघा, झाड दाखवतो केळीचे मी खोड तुम्हाला. आहे काही. इकडं आंब्याची झाडे आहे. आणि ही शेती पण त्यांचीच आहे. हे निंबोणीचं झाड आहे. हे बघा, हो. सेटिंग बघा. खूप सारी फळे आहेत याला पण. हो, सेटिंग बघा. प्रत्येक झाडीला 3-4 फांदीला बघू शकता. एकदम छान अशी फळे आलेली आहे. आणि हिला ही सदाबहार लिंबोणी आहे. हिला ही फळे आहे. त्यानंतर एक बोरासारखे साईज सारखे दुसरी सेटिंग आहे. आणि ही तिसरी आता सगळ्यात छोटी. म्हणजे जवळपास मे जूनपर्यंत कंटिन्युअस याला आता फळे चालू फळे राहतील. असतील. हो. यानंतर इकडच्या बाजूला केळीचे 4 रोपे मी लावलेले आहे. हां, इकडे ना. हां, दादा, हे सर्व ऑर्गॅनिक आहे का? सर्व ऑर्गॅनिक. कोणताही केमिकल फर्टिलायझर अथवा पेस्टिसाइड मी यावर वापरत नाही. थोडीशी कीड लागली, थोडं नुकसान झालं तरी चालेल, पण हे इथं मध्ये पपईचं पण एक रोप हो, दिसतंय. पपई सुद्धा रोप आहे. अरे वा, त्यांना पण फळधारणा आहेत बहुतेक. हो. हा, ही पपई आता याच्या पपईमध्ये सेटिंग होईल. ही केळीचं आहे. हे आता हे दुरी नाही, तिरीचं आहे. म्हणजे तिसऱ्यांदा हे आलेलं आहे. पहिल्यांदा फळ खाल्ले आम्ही, त्यानंतर याचे खोड कापून टाकलं, त्यानंतर हे बघू शकता तुम्ही. हे पहिलं कंपोस्ट खत तयार झालेलं आहे. आता हो. दुसऱ्यांदा झालं आणि आता हे तिसऱ्यांदा फळ आहे. आणि अरे वा, याची साईज पण खूप छान आहे. याची साईज खूप छान आहे. राजापुरी व्हरायटीचं हे केळीचं वाण आहे. अच्छा. हे एक 15 दिवस ते 3 आठवड्यामध्ये हे पिकायला सुरुवात होईल. ओके. त्यानंतर तिसरं आमचं केळीचं ही झाली व्यायली आहे केळी, आणि त्यातून हे अजून तिसरं फळ आहे. अच्छा. हे बघा. हो हो, या साईडला ना. हो. आणि मला एक सांगा, जर समजा तुमच्याकडे कोणी इन्फॉर्मेशनसाठी आलं किंवा बाबा स्वागतच आहे. जमेल ना? स्वागतच आहे. हो, भेट देऊ शकता. तुमच्यासारखे अजून पण माझे मित्र जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघतात हां हां. ते पण भेट देतात अधून मधून. पण हा पहिला एक्सपिरियन्स आहे तुमच्यासोबत. मी डायरेक्टली व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो,
नक्कीच अवश्य भेट द्या जर तुम्हाला माझे शक्य काही असेल मित्र तर. आले होते, त्यांना मी याचे जे हे पिलं असतात ही पिलं सुद्धा लावायला दिलेली आहे आणि त्यांची झाडे पण चांगली झालेली आहे. अच्छा. हो, यापासून रोप बनवले जातात. हा कुदळीच्या अथवा टिकावच्या सहाय्याने हे खोदून हा कंद त्याच्यापासून नवीन रोप निर्मिती आपण करू शकतो. ओके. अच्छा. हां. तर मित्रांनो, अजूनही जर फार्म लाईफ यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये. थँक्यू. आणि सपोर्टची फळे पण खूप मस्त भेटत आहेत, त्यामुळे नक्कीच भेट पण द्या नक्कीच यांना तुम्हाला आणि वानवा सपोर्ट नक्की असू द्या. मिळेल. भेटूया पुन्हा. धन्यवाद दादा.